देखील उपस्थित झालाय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा रंगत असताना ना भूतो ना भविष्यती याची देही याची डोळा हा क्रिकेटचा दैवित्यमान सोहळा. आफ्टरनून सेशन या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय हा सामना क्रमांक 4. मागील मॅच मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ टीम रॉयल स्टनर मीरा रोड या संघाकडून राहिला. 47 धावा झालेल्या होत्या आणि 48 धावसंख्येचा पाठलाग जो यशस्वीरित्याने केला. तर या मॅच मध्ये जे आर स्पोर्ट्स दहिसर आणि केबी फ्रेंड्स मीरा रोड हे दोन्ही संघ आमने सामने जे पाहायला मिळतात. पंचांचा सिग्नल लेट्स प्ले स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होईल सुरुवात. आदेश आपण बघतोय केबी फ्रेंड्स मिरॉडचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या जर्सी स्पॉन्सर झाले ते म्हणजे किंग स्पोर्टच्या माध्यमातून त्यांचंही मनापासून कौतुक आणि किंग स्पोर्टच्या माध्यमातूनच ही खास एंट्री देखील इथे पाहायला मिळते. त्यांचंही मनापासून कौतुक आहे. चला वळूया मॅचकडे. आवाज ऐकूया आदेश आणि एकूणच प्रयागचा. थँक्यू. सुरुवात होईल या पहिल्या इनिंगचा पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळला आणि पहिल्या चेंडूवर कणखर सुरुवात. सुस्वागतम हा षटकार आणि पंचांचा इशारा एक हात झालाय समांतर म्हणून म्हणू शकाल आता बाय 1 गेट 1 6 स्प्रे. अतिशय सुरेख पद्धतीचं कनेक्शन. आमच्या समवेत तुषारजी गावडे यांचे सुपुत्र प्रयाग या ठिकाणी आहेत आणि ते देखील शिकतात या समालोचन कक्षेतून. प्रयाग तुझं देखील स्वागत आहे. अतिशय सुरेख पद्धतीची स्पर्धा या सत्राची सुरुवात अतिशय छान पद्धतीने केली आणि वीरच्या बॅटमधनं नावा साजेसा असा खेळ पहिला चेंडूवर ठोकलाय षटकार आणि फ्रीडचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने ऑन असतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इथून आपण पाहताय की सर्वात आधी फ्रीडचा चेंडू फेस केला असेल त्याचं नाव आहे वीरेंद्र सेहवाग आणि पहिल्या फ्रीटवर आलेल्या 2 धावा. चांगली लेंथ आणि चांगली लाईन यावेळेस पाहायला मिळते. अँगल क्रिएट केला अमयाला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर जे आर स्पोर्ट्स दहिसर आणि केबी फ्रेंड्स मीरा रोड. आज जवळजवळ आपण पाहताय की मुंबई क्षेत्रातील उपनगरातील संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि खूप चांगल्या पद्धतीचा खेळ आज सकाळच्या सत्रापासून जो विशेष करून पाहायला मिळालाय. 7 धावा या स्कोर कार्ड अधोरेखित आहेत. अमय गोलंदाजी मार्कवर अक्रॉस लाईनने उचलण्याचा जरूर प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा राऊंड द विकेटने गोलंदाजी होईल तेव्हा तेव्हा इम्पॅक्ट थोडासा यष्ट्यांच्या मध्ये येणं फार महत्वाचं आहे. जर इम्पॅक्ट थोडासा डाऊन द लेग गेला तर निश्चित स्वरूपाने पंच त्या दिशेने सहमती दर्शवणार नाही. एक लेग बाईटचा इशारा आलाय. धावगती आहे 8 अंकावर. प्रयाग आहेत आमच्या समवेत. प्रयाग काय म्हणशील ज्या पद्धतीची सुरुवात केली इथून जे आर दहिसर या संघाने अतिशय सुरेख आहे. नक्कीच चांगली सुरुवात झालेली आहे जे आर दहिसरच्या माध्यमातून. फर्स्ट पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या चेंडूवर नो बॉल त्यावर षटकार आला. त्यानंतर निर्धाव आणि एक लेग बॅटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आलेली आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत सुरुवातीच्या दोन्ही आघाडीचे फलंदाज करताना पाहायला मिळतात. पुढील बॉल मोठा प्रहार सुरू करायचा होता तितकंच एलिव्हेशन मिळू शकलं नाही. बॅटची बाहेरची कडा लागते आणि गली रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 9 रन्स ऑन अ कार्ड. पहिल्या मॅच मध्ये आपण जवळजवळ जी धावसंख्या पाहिली ती 60 आणि ती चेस झाली. दुसऱ्या मॅच मध्ये जवळजवळ 54 धावा ज्या डिपेंड झाल्या. तिसऱ्या मॅच मध्ये 47 धावा आपण पाहिल्या आणि ज्या कुठेतरी चेस झाल्या. आणि मागील मॅच मध्ये परिपूर्ण जे स्टेटमेंट सोडलं रॉयल स्टनर मीरा रोड या संघाने की आजच्या शेड्यूल मध्ये आम्ही देखील आहोत आणि त्यांनी दाखवून दिलं. मागच्या मॅच मध्ये पकअप दिलेन जरूर आहे परंतु प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. वाईटिश कॉर्नर सीमारेषा लगत चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 10 रन्स ऑन अ कार्ड. आजचा दिवस विशेष करून स्मृती जी खासम खास आहे रवी दादा यांची कारण की 1 वर्ष झालाच आणि खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रामध्ये त्यांना ती आदरांजली आपण वाहिली. आज प्रत्येकाच्या मुखातून त्यांचं जे कौतुक निघतंय हे केलं या व्यक्तिमत्वाने आणि विशेष करून त्यांनी ते करून दाखवलं. चांगला स्ट्रोक आहे. थ्रू दी कव्हर्स खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळते. चांगली सुरुवात झाली आणि तदनंतर अमयने योग्य त्या पद्धतीचं कॉन्सन्ट्रेट वाढवलं या मॅच मध्ये. 5 चेंडूंचा खेळ जो आतापर्यंत इथून समाप्त झाला. 11 अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. पहिला चेंडू नो हाताळला तदनंतर डॉट बॉल एक लेग बाईटच्या रूपाने 1 धाव आली. तदनंतर प्रत्येकी 3 चेंडूवर एक सिंगल धाव आले. 11 अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. सुरुवात थोडीशी अमयने खराब केली परंतु चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून पाहायला मिळते. नक्कीच कमबॅक आपण पाहू शकता. अमयाचं पहिल्या चेंडू नो बॉल षटकार आला. त्यानंतर सर्व चेंडू चांगल्या प्रकारच्या लाईन अँड लेंथवर हाताळलेले आहेत. सेकंड बॉल डॉट त्यानंतर LV लेग बायचा आणि त्यानंतर 3 सिंगल आलेले आहेत. चांगली गोलंदाजी अमयाच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडू ऑन साईडला परावर्तित केला जाते. स्क्वेअर लेग मध्ये बराच गॅप आहे. इनटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. शेवटच्या अंतिम चेंडूवर चांगला लेग ग्लान्स स्क्वेअर ड्राईव्हचा दर्जेदार फटका.
या 4 धाबा येतील आणि पहिल्या षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि धावगती जी जाऊन पोहोचते एकंदरीत 15 या अंकांवर 15 रन्स होणार. लोअर फुलटॉस चेंडू जरूर होता आणि तदनंतर बॅलन्स काय पहा जबरदस्त आहे. थोडासा मागचा पाय वाकवला, ऑन साईडला मनगटाच्या साह्याने चेंडूला वळवलं आणि चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ड्राईव्हचा हा फटका विशेष करून पाहायला मिळतोय. या 4च्या साह्याने पहिल्या षटकाचा खेळ तो झाला अधोरेखित आणि धावगती आहे 15 या अंकांवर. प्रथमतः बॅटिंग होत असताना JR स्पोर्ट्स दहिसर हा संघ पाहायला मिळतोय. प्रयाग ज्या पद्धतीची सुरुवात झाली आणि या सुरुवातीमध्ये जी वीरने सुरुवात करून दिली ती अतिशय छान आहे आणि चांगल्या पद्धतीने इनिंगला बिल्ड करायला सुरुवात केली. नक्कीच चांगली फलंदाजी वीर आणि ओमकार या दोन्ही सलामीच्या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जी सुरुवात पाहिजे होती दैसर संघाला, पहिल्या चेंडूवर 9 वर षटकार आला, शेवटच्या चेंडूवर चौकार आला, म्हणजे जी गरज होती पहिल्या इनिंगच्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत. गुड बॅटिंग बाय JR दहिसर. आणि चांगली मानसिकता जी ठेवली आतापर्यंत इथून या मॅचमध्ये की जर पुढे वाटचाल करायची असेल तर इथून डॉमिनेशन थोडंसं दाखवावंच लागेल. कालचा दिवस देखील थोडासा उलट होता. काल दुपारच्या 17 धावेंचा वेग वाढू लागला होता आणि ज्यामध्ये आपण 70+ धावा त्या देखील पाहिल्या. एका मॅचमध्ये आपण जवळजवळ 82 धावा त्या देखील पाहिल्या आणि म्हणूनच या सिच्युएशनमध्ये तिथे दुपारचं सत्र आहे, हवा दक्षिण आणि उत्तर स्थिर आहे, म्हणून उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडंसं अगदी त्याने बेनिफिट जरूर आहे आणि योग्य त्या पद्धतीची बॅटिंगची वीर करणं पाहायला मिळतंय. JR दहिसर संघ 15 अंकांवर आतापर्यंत ही धाव फलक चांगली सुरुवात, सुरळीत ही सुरुवात आहे आणि लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशनने उतरलेत. आतापर्यंत ओमकार 2 धाब्यांवर खेळतो, त्याच्याकडे स्ट्राईक असेल तर विलचा स्ट्राईक रेट आतापर्यंत कन्व्हिन्सिंगला 210च्या स्ट्राईक रेटने तो देखील खेळतोय. 11 धावा त्याच्या बॅटमधनं निघाल्यात. चला घाई करा थोडीशी. सत्यम दुबे या सेकंड स्पेल करिता विशेष करून महत्वाचं टायमिंग जे प्रत्येक षटकागणिक तुम्हाला असेल. 4 षटकं तुम्हाला व्यवस्थित 20 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. चांगलं कनेक्शन आहे. ऑन दी अप खेळला आणि पाहतच राहावं लागेल क्षेत्ररक्षकाला. चेंडू झालाय फ्लो, मिड विकेट सीमारेषा पार. ओमकारच्या बॅटमधनं झालेला हा साक्षात्कार षटकार. काय कनेक्शन होतं. थोडासा स्लॉट मध्ये देऊन बसले हा चेंडू आणि ऑन दी अप खेळला. ऑप्शनच्या बाहेर हलकेसे शफल झाले आणि परिपूर्ण पीक केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं जात आहे मिड विकेट सीमारेषा पलीकडे. चांगली सुरुवात या षटकाची देखील प्रयाग इथून केली जाते ओमकारच्या बॅटमधनं. नक्कीच दुसरं षटक आपण जर पाहिलं, जुचनगर रेल्वे स्टेशन एंड करून गोलंदाजी होते आणि पहिला चेंडू लेफ्टी बॅट्समॅन बॅटिंग करतोय. पहिला चेंडू त्याने ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पाहिलं, निहाळलं आणि एक चांगला चेंडू बॅटची स्विंग आपण पाहिली, षटकार आला आहे. नक्कीच जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे बॅटिंग होणं गरजेचं आहे, JR दहिसर तंतोतंत तशी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि चांगल्या रीतीची ही सुरुवात आहे आणि विशेष करून ही सुरुवात प्रामुख्याने ओमकारने देखील करून दिले. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना, कधी एका हाताने टाळी वाजत नाही. तुम्हाला तुमचा सांघिक खेळ योग्य ठेवावाच लागतो. आज क्रिकेट किती फास्ट ट्रॅक झाले तरी देखील भागीदारी क्रिकेटच्या पटलावर तितकीच महत्वाची आहे आणि जी वीर आणि ओमकारच्या माध्यमानं विशेष करून पाहायला मिळाले. 21 अंकांवर धावगती आहे. समोरच्या दिशेने सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण होईल डीप मध्ये. चेंडूची हाताळणी योग्य त्या पद्धतीने झाले आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळणार आहे. त्या दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या माध्यमानं धावगती जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. हे धावफलक विशेष करून पाहायला मिळत आहे. हवा थोडीशी खेळते म्हणून इथून खेळाचा जो रंग आहे ना तो थोडासा अधिक चढत असताना धावेंच्या बाबतीमध्ये. आणि सकाळचं सत्र जर आपण सोडलं, या दुपारच्या सत्रामध्ये धावा बनतायत आणि चांगल्या गतीने बनतायत. पण या 5 षटकाकडे जर तुम्हाला जवळजवळ 60 ते 70 पर्यंत पोहोचणं ते महत्वाचं असतं आणि तिथपर्यंत जर तुम्ही पोहोचाल तर एक चांगला कॉन्फिडन्स हा तुमच्या संघामध्ये देखील पाहायला मिळणार आहे. 23 धावा स्कोर कार्डवर आहेत. 23 धावा स्कोर कार्डवर आहेत. वीर 5 चेंडू 11 धावा, ओमकार 4 चेंडू 10 धावा. ओमकार स्ट्राईकवर असेल. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून षटकार आणि डबलच्या स्वरूपात त्याने धावसंख्या आकारलेली आहे दुसऱ्या षटकामध्ये. चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा कन्व्हिन्सिंगली पहार. सूर, लय आणि ताल या तिन्ही गोष्टींचा ठेका ओमकारने डेफिनेटली धरला. हारलंय चेंडूला सीमारेषा पार, लावले चेंडूला पंख आणि धाडलं लांबच लांब हा षटकार. काय प्रार आहेत. आता ओमकार थांबायला तयार नाहीये. हा काउंटर अटॅक आहे. ओमकारच्या बॅटमधनं तंत्रशुद्ध फटक्यांची निवड. पुन्हा एकदा बॅक ऑफ दिलेन, परिपूर्ण पिक केलं आणि जणू काही हा शॉर्ट ऑन जाम आहे. ब्रेड अँड बटर ओमकार करीत आणि काय कॅमेरा काय JTCच्या माध्यमानं हे छुपे रुस्तम आहेत कॅमेरामॅन आमचे आणि काय अप्रतिम पद्धतीचे वर्क. पडद्या मागचे हिरो जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळतात. मीच कॅमेरामॅनच्या माध्यमातून मी तर म्हणेन की यांचं वर्क सायलेंट आहे, परंतु प्रत्येक क्षणाला जिवंत करण्याचं काम आमचे कॅमेरामॅन करतात.
म्हणून त्यांचं देखील तितकंच कौतुक आहे. षटकार, डबल धाव आणि तदनंतर षटकार. योग्य दाबाची बॅटिंग ओमकारच्या माध्यमानं. ओमकारने काय केलेलं आहे, ऑपॉर्च्युनिटी आहे, लेफ्टी बॅट्समॅनला हवा आहे, सेकंड इनिंग आहे, पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 2 धावा आणि 1 षटकार आलेला आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग ओमकारच्या माध्यमातून अजिंक्यच्या या क्रीडा मैदानामध्ये आहे. यालाच आता आपण म्हणतो ना काउंटर अटॅक अतिशय सुरेख केलाय. 29 या अंकांवर धावफलक आहे. लयबद्धता ही तितकीच गरजेची गोष्ट आहे. पहा, प्रत्येक मॅच मध्ये जर तुम्ही त्या लयीने चालाल आणि ते कॉन्ट्रीब्युशन जर तुम्ही संघाकरिता द्याल तर एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने तुम्ही अग्रगण्य होऊ शकाल. आता ही सुरुवात अतिशय सुरेख झाली. वीरची बॅटिंग हिट होती तर ओमकार आता सुपर हिट ठरलाय. योग्य त्या पद्धतीची फलंदाजी. 29 या अंकांवर फॉर नन. आतापर्यंत 1.3 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. या स्पेलकरिता सत्यम हा थोडासा विचार विनिमय करत असेल. वेळ देखील सुरू आहे. जास्तीत जास्त वेळ जर घ्याल तर पनिशमेंट शेवटच्या अंतिम षटकामध्ये सहन करावी लागेल. चांगली बॅटिंग, थोडंसं प्रेशर जरूर आहे सत्यमवर, परंतु कमबॅक हे करून दाखवावं लागेल. स्ट्राईक एंडला ओमकार आता कुठल्या माइंड सेटने खेळेल हे देखील महत्वाचं आहे. ऑन साईडला खेळायचं होतं जरूर, परंतु स्वीपर कव्हरच्या दिशेने पकडले जातील. याच गोष्टीची उल्लेखना झाली होती की कुठल्या माइंड सेटने आता खेळ होईल ओमकारकडनं. थोडासा ब्रेक जरूर आला होता ना मध्यंतरी जेव्हा षटकार आला होता, कारण की वेळ आणि खेळ या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. क्रिकेटच्या पतलावर वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि अक्रॉस द लाईनने कुठेतरी उचलण्याचा प्रयत्न, लिडिंग एज आणि स्वीपर कव्हरच्या दिशेने अतिशय सुंदर पद्धतीचा हा झेल टिपला गेलाय. नक्कीच काय गोलंदाजी झाले सत्यमच्या माध्यमातून. पहिले तिन्ही चेंडूवर तो प्रेशराईज झाला होता. ओमकारने तिन्ही चेंडूवर हल्ला बॉल केला होता, पण चौथ्या चेंडूवर शेवटला सत्यम याचा विजय झालेला आहे. चांगला चेंडू मिसटाईम झाला ओमकारच्या माध्यमातून आणि विकेट फेकला गेलेला आहे. पहिला विकेटचं पतन झालेलं आहे जे दैसर या संघाचं. चांगली बॅटिंग करून ओमकार माघारी परततोय. क्रिकेटमध्ये जे झालंय गेले ना ते विशेष करून तुम्हाला विसरावं लागतो. प्रयाग आणि नव्याने सुरुवात ही तुम्हाला करायची असते. पा गोलंदाजाकडे 6 वेळा संधी आहे, परंतु फलंदाजाकडे फक्त आणि फक्त एका वेळा ती संधी आहे. ती संधी हुकली आणि जिथे कुठेतरी ओमकारला आता परतावं लागलं. आता नव्याने बॅटर सिद्धेश भोईर न्यू बॅटर इन. JR दैसर संघाची सुरुवात अतिशय सुरेख पद्धतीने झाली. 29 या अंकांवर हा पहिला ब्रेक थ्रू जरूर मिळाला आणि सत्तमला थोडीशी राहत किसास जी मिळेल या मॅच मध्ये. षटकार, दुहेरी धाव, षटकार आणि तदनंतर विकेट. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ या षटकातील जो शिल्लक असेल. नव्याने बॅटर सिद्धेश भोईर या फलंदाजाला आपण पाहत आहे. चांगलं कॉन्ट्रीब्युशन जे सिद्धेशला देखील द्यावं लागेल इथून, कारण की धक्का क्रमांक पहिला वीर आहे एकेंडने. समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर. काय कणखर प्रहार आहे. अतिशय सुरेख पद्धतीने आज स्विफ्ट ॲज अन आरो. बाणाच्या गतीने आणि वेगाने चेंडू सरळ निघून गेला लॉंग ऑफ सीमारेषा पार. जरूर थोडासा हात स्पर्श झाला होता, परंतु काय कणखर कनेक्शन होतं, अप्रतिम. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. कुठेतरी आपण पाहत आहे ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्याची मानसिकता आणि सर्वात सुंदर फटका काय पहा. ऍक्शन आणि रिॲक्शन दोन्ही गोष्टी. मार्जिन ऑफ एरर आणि थोडंसं आपण पाहत आहे की लेन पुढे देण्याचा प्रयत्न आणि ड्राईव्हचा फटका, सरळ बॅटचा वापर केला. लॉंग ऑफला आपण पाहत आहे सर्वात सुरक्षित स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्हचा हा चौकार. या 4च्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 33 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक. डाऊन द लेग ही लेंथ आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांचे. दोन्ही हात तेज झाले. समांतर एक धाव अवंतरच्या रूपाने मिळेल आणि धावगती जी जाऊन पोहोचेल 34 या अंकावर. प्रयाग ज्या पद्धतीची सुरुवात झाली थोडंसं अंडर प्रेशर जरूर आहे, परंतु सिद्धेशने देखील चांगली सुरुवात केली. नक्कीच चांगली फलंदाजी दैसरच्या माध्यमातून 34 धावा लागलेल्या आहेत, पण कुठेतरी गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल, कारण की धावा आपण पहिला खोऱ्याने व्हायला गेलेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये 19 धावा. जरूर विकेट मिळाली आहे, पण गोलंदाजाला शेवटच्या चेंडूवर एक कमबॅक करावा लागेल. विकेट जरूर गेले, परंतु धावा देखील अधिक गेल्यात. शेवटचा अंतिम बॉल. सरबळाचा उपयोग केलाय. मिड ऑफ क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषा पार. एका टप्प्याअखेर पंचांचा सिग्नल. दॅट्स अ 4. कणखर पद्धतीची सुरुवात जरूर झाली होती आणि अंजाम देखील या षटकाचा कणखरच आहे. काय बॅटिंग आहे. मनसुक्त आणि मनमुराद ही फटकेबाजी केली जाते. ठाऊक आहे की मिड ऑफ क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये त्याला बीट करायचं आहे
आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन. एका टप्प्याअखेर चेंडू सीमारेषा पार. या 4 धावा मिळतात आणि या चौकाराच्या साहाय्याने धावगती आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीम JR स्पोर्ट्स दहिसर संघ 38 या अंकांवर हे धावफलक जे पाहायला मिळते. पहिलं षटक 15 धावेंचं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील धावेंची लयलूट जी विशेष करून पाहायला मिळाली आणि प्रयाग जी सुरुवात झाली ना ती महत्वाची आहे. मागचं जे षटक राहिलं दुसरं षटक कशा पद्धतीने काउंटर अटॅक जो ओमकार सरायला सुरुवातीला आलेला तो षटकार आणि तदनंतर आणखी काही जे फटके आहेत ते JTC लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमानं जे विशेष करून आपल्याला दाखवले जातील. कुठलंही कामकाज जर तुम्हाला करायचं असेल ना तुमच्यामध्ये ते वेगळं पण तुम्हाला दाखवावं लागेल जेणेकरून तुमचा नावाचा विचार हा बँगॉन फटका होता. काय कनेक्शन बनलं होतं आणि मिड विकेटला सरळ लांब पल्ल्याचा हा फटका आणि तदनंतर गोलंदाजाने केलेलं कमबॅक जे विशेष करून झेलबाद झाले. स्वीपर कव्हरच्या दिशेने एक चांगला झेल जो टिपला गेला. सिद्धेश जो आल्या स्ट्रेट ड्राईव्हचा कणखर प्रहार होता. कानाजवळनं शिट्टी वाजवत हा चेंडू निघून गेला आणि तदनंतर आपण पाहताय की कुठेतरी जो शेवटचा अंतिम चेंडू सरळ बॅटचा वापर केला म्हणजे क्षेत्ररक्षकाला बीट केला आणि सरळ या 4 धावा. या पद्धतीचे अगदी फलंदाजी झाले आणि मी तर म्हणेन डॉमिनेशन जे JR दहिसर संघाने दाखवले. अगदीच तुम्ही म्हटलं प्रॉपर आहे. डॉमिनेशन 2 ओव्हरमध्ये 38 धावा, 1 गडी बाद. चांगली फलंदाजी JR दहिसरच्या माध्यमातून डॉमिनेट केलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा, सेकंड ओव्हरमध्ये 23 धावा. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. ज्याप्रमाणे चेंडू पडतोय त्याप्रमाणे बॅट्सविंग होते. चांगली फलंदाजी. आतापर्यंत जोही बॅट्समॅन आलेला आहे त्यांनी फक्त अटॅकच केलेला आहे. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. तिसरं षटक सूरजला आपण पाहत आहे. ऑन साईडला वळवलंय. तितकंसं टायमिंग तर जोडू शकलं नाही परंतु स्क्वेअर लेग वर्ण क्षेत्ररक्षक पुढे येतील आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 39 या अंकांवर. सूरजला आता इथे कुठेतरी पाठपुरावा करावा लागेल. 2 षटकं महागडी गेलेत ना या षटकामध्ये कुठेतरी त्याला कमबॅक हा करून द्यावाच लागेल. पंच बोलतात आमच्यापर्यंत वाईटचा इशारा. पंचांचे दोन्ही आज झाले समांतर. एक धाव अवांतरच्या रूपाने मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 40 या अंकांवर. चांगला चेंडू आपण पाहू शकतो. सेकंड बॉल चांगला टाकलेला आहे. पहिला चेंडू सिंगल वाईड आणि आता एक कमबॅक करतोय गोलंदाज सूरज. दुसऱ्या चेंडूवर एक निर्धाव चेंडू आलेला आहे. नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी. थोडीशी ॲक्शन जर पाहिली गेली तर रवींद्र जडेजाची आठवण येऊन देते. तिसरं षटक पहिलं आपली ओव्हर घेऊन आलेला आहे गोलंदाज सूरज. आतापर्यंत दोन्ही चेंडूवर चांगली गोलंदाजी झालेली आहे. सूरजला हे प्रत्युत्तर द्यावंच लागेल या मॅचमध्ये कारण की संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. हातभर वळण आहे. क्या बात, अप्रतिम. या अगोदर यशची गोलंदाजी आपण पाहिली. आज 5 विकेट हॉल त्याने घेतला आणि हातभर वळण आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने इतकं वळण घेतलं की फलंदाजाला समजण्या अगोदरच चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. डॉट बॉल. स्विच एटचा ब्रह्मास्त्र जरूर काढलं होतं परंतु कुठेतरी तितकंसं टायमिंग जोडू शकलं नाही आणि सरळ आपण पाहू शकाल थर्डमॅनला फील्ड होईल. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर येईल. या सिंगलच्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 41 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे. मिस्टेकली आपण पाहता इथून कुठेतरी आता अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न वीरकडे ती आता स्ट्राईक असेल. फ्रंट फुटवरून खेळण्याचा प्रयत्न चार्ज केलं होतं या चेंडूला परंतु तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. आतापर्यंतची जी कोंडी आहे ना सूरजच्या गोलंदाजीची ती प्रयाग आतापर्यंत शोधू शकले नाहीत फलंदाज आणि हे चांगलं प्रत्युत्तर आहे. काहीतरी सूरजने इथून करून दाखवलंय आणि म्हणूनच ही गोलंदाजी आता संघाच्या वतीने जात असताना अप्रतिम. सूरज कमबॅक करतो तिसऱ्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू घेऊन सूरज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग चेंडू निघून जाईल आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने षटकाची देखील होईल समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती जाऊन पोहोचले 44 या अंकांवर. हे स्पेल पहा सूरजचं. 1 षटक हाताळला आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. म्हणजे जो संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडत होता KB फ्रेंड्स मीरा रोड हा संघ तो थोडासा आता कुठेतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय आणि क्रिकेटमध्ये हे कमबॅक फार महत्वाचं आहे. 44 धावा स्कोर कार्ड अधोरेखित आहे. टीम JR दहिसर हा संघ 1 गडी बाद झालाय आणि आतापर्यंतची चांगली बॅटिंग ज्यामध्ये वीरचं योगदान 7 चेंडूकडे 13, सिद्धेचं योगदान 6 चेंडूकडे 11 धावा. परंतु फिरकी जशी मात्र गोलंदाजी राहिली मैदानाच्या दिशेने थोडंसं कुठेतरी कमबॅक इथून पाहायला मिळतोय. टीम KB फ्रेंड्स मीरा रोड आणि JR स्पोर्ट्स दहिसर दोन्ही संघ आतापर्यंत तुल्यबळ 44 या अंकांवर हे धावफलक.
खूप संधी गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये झालेली आहे. फक्त 6 धावा, 2 संधी हुकल्या गेल्या, एक वाईड आला. पण काय जबरदस्त गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून एक चांगल्या टप्प्याने तो गोलंदाजी करत होता. जिथे पहिल्या 2 षटकामध्ये 38 धावा आल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आलेल्या आहेत. गुड बॉलिंग बाय सूरज. नक्कीच कमबॅक करतोय तो म्हणजेच केबी फ्रेंड्स मिरवडचा संघ. तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं आपण पाहिलं की धावांचा जो आलेख आहे तो कमी झालेला आहे. निश्चित स्वरूपाने याची गरज होती नितांत. केबी फ्रेंड्स मीरा रोड या संघाला 44 या अंकांवर धावफलक आहे. दानिशला आपण पाहता या चौथ्या षटकाकडे आणलं गेलंय आणि कुठेतरी दानिशचा देखील तोच प्रयत्न असेल की जी धावसंख्या थोडीशी वाढती चालले ना त्याला कुठेतरी थोडासा लगाम लावला जाईल. प्रत्येक खेळाडूकडे ते क्षमता आणि गुणधर्म फार वेगवेगळा आहे. म्हणजे जो प्रत्येक खेळाडू आता ओंकार सारखा खेळेल किंवा वीर सारखा खेळेल असं नाहीये. म्हणून स्वतःला ओळखणं हे सर्वात महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाची गुरुकिल्ली ही नेहमीच तुम्हाला ठेवावी लागते आणि त्या पद्धतीचा खेळ दानिशकडनं होईल का? 44 धावा आहेत या स्कोर कार्डवर. समोरच्या दिशेने बॅकलिपला वर ठेवलं, चांगला स्ट्रोक तर जरूर आहे परंतु हवेचा फोर्स आणि आता म्हणू शकाल दैव देता आणि कर्म नेतं. संधी आली होती ती संधी उचलून धरू शकले नाहीत. स्ट्रोक तर चांगला कन्व्हिन्सिंगली होता परंतु मी तर म्हणेन की हवेचा फोर्स हा थोडासा अपोजिट आहे. हवेच्या फोर्सने चेंडूला आतमध्ये रापलं आणि कुठेतरी झेल घेण्याची संधी होती आणि त्या संधीला मात्र कुठेतरी गमावले. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर येईल. या सिंगलच्या सहाय्याने धावगती आहे 45 अंकांवर. 45 धावा धाव पाहू शकता. 3 ओव्हर आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर संधी तुम्हाला गमावू शकत नाही आहे. चांगली फलंदाजी JR दैसर संघ करत आहे. छोट्या छोट्या डिटेल्स, छोटी छोटी फिल्डिंग आपल्याला चांगली करावी लागेल जर धावा थांबवायच्या असतील या मैदानावर. तर नेहमीच आपण म्हणतो ना बुन बुनचा घडा भरता आहे, थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. कित्येक वेळा आपण पाहिले की एक धावेनेशी संघ पराभूत झालेत आणि एका धावेचं मूल्य काय आहे ते आज गावदेवी एक्सर संघाला कळलं असेल सकाळच्या सत्रामध्ये. कारण की जिथे मात्र धावा वाचवायच्या होत्या त्या धावा बहाल केल्या आणि एन मोमेंटला त्याच धावा कमी पडल्या. 45 या अंकांवर धावफलक दानिश. हवा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच कुठेतरी बेल्स देखील जाग्यावर राहत नाहीयेत आणि म्हणूनच आपण जी हवा इथून आपल्याला समजत नाही परंतु मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर जे फ्लेक्स आपण पाहत आहे संपूर्णपणे दक्षिण आणि उत्तर त्या पद्धतीने ते फ्लेक्स पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची सुरुवात या स्पर्धेची देखील झाली. श्रीराम नवमीच्या अगदी शुभ मुहूर्तावर या स्पर्धेची सुरुवात आणि यापेक्षा दुग्ध शर्करा योग काय असू शकेल की आज पुण्यतिथी देखील आहे आणि पहिलं स्मृती जे आपण विशेष करून पाहू शकाल आज रविदादा. असं वाटत नाही की ते आपल्यापासून दूर झालेत. काही माणसं असतात जी मनामध्ये नेहमीच घर करून राहतात आणि हेच तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाच्या माध्यमानं नेहमीच करावं लागतं. आणि भगवद्गीतेमध्ये देखील एक सुंदर गोष्ट आहे ना की आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला देवाकडून मागावं लागतं परंतु आयुष्यात चांगलं तुम्ही कर्म कराल, चांगलं काम कराल, जे तुम्हाला हवंय ते देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. म्हणून कष्टेविना फळ नाही. इथून अक्रॉस खेळायचा प्रयत्न थोडासा बॉडी लाईनला चेंडू आदळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी दानिशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर जरी जेल सुटला सिंगल आली आणि हा चेंडू निर्धाव. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. अगोदरचे 8ही चेंडू आपण चांगले पाहिलेले आहेत. आपण पाहायला गेलं तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा आणि या 2 चेंडूमध्ये सुद्धा कमबॅक झालेला आहे तो म्हणजेच केबी स्पोर्ट्स मिरवडे संघाचा. निश्चित स्वरूपाने हा कमबॅक फार महत्वाचा आहे. 45 अंकांवर धावफलक. लेफ्ट केला जात आहे असं वाटलं की कुठेतरी क्वचित अंतर शिल्लक राहिलं असावं परंतु डाऊन द लेग आणि लाईन बिलॉंग टू द अंपायर. एक अतिरिक्त धावे स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 46 अंकांवर. ऍक्शन रिप्ले आपण पहा. लेफ्ट तर जरूर केलं होतं परंतु क्वचित अंतर उरलं आणि डाऊन द लेग जेव्हा जेव्हा लेंथ निघून जाईल तेव्हा पंच बेनिफिट डाऊट फलंदाजाच्या माध्यमानच देणार आहेत. एक अतिरिक्त धाव 46 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. जोपर्यंत स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल एक सिंगल धाव येते. या सिंगलच्या मदतीने धावगती आहे 47. प्रयाग आता या दिशेने मॅच आहे ना की कुठेतरी असं वाटलं सुरुवातीमध्ये 2 षटकाकडे 38 धावा होत्या आणि धावेंवर लगाम लावलाय, अंकुश लावलाय. म्हणजे जे 9 चेंडू आतापर्यंत हाताळलेत ना या 9 चेंडूकडे जवळजवळ 9 धावा दिल्यात. म्हणजे ऑलमोस्ट रनबॉल सिच्युएशनने आता हे कमबॅक फार महत्वाचं राहिलंय. नक्की जे पॉवर प्लेचे षटक होते ते JR दैसर या संघाच्या नावावर राहिले आहे पण त्यानंतरची जी गोलंदाजी राहिली आहे केबी फ्रेंड्स मिरवड या संघाची चांगली गोलंदाजी. धावांचा आलेख कुठेतरी कमी करण्याचं काम केबी फ्रेंड्स मिरवड या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल काहीतरी गफलत आहे. दानिशच्या माध्यमानं कुठेतरी रनअपच्या माध्यमानं पुन्हा एकदा रनअपच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील.
आणि चांगला उल्लेख तुम्ही केला. जो आलेख ग्राफ वाढत होता तो कुठेतरी थोडासा कमी झालाय, म्हणून कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. काहीतरी मिस्टेक ज्या घटित होतो त्या सुरुवातीला आणि जी गोलंदाजी कुठेतरी भरकटली गेली होती, आता योग्य त्या लाईनवर आणि योग्य त्या ट्रॅकवर वापसी झाले. परंतु अजून सुद्धा इथून येणारे चेंडू निर्णायक असेल. ऑन साईडला स्लॉग जरूर करायचं होतं, परंतु इथून त्या दिशेने एक सिंगल धाव. ही स्कोर कार्डवर लेग बायचा इशारा जरूर आलाय पंचांकडनं. एक अतिरिक्त धाव आणखी एक स्कोर कार्डवर मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 48-48 या अंकांवर. हे धाव फलक काय मोमेंटम तिथून शिफ्ट झालं का प्रयाग, की ओमकार जिथून बाद झाले आणि सिद्धेशने जरूर चांगली सुरुवात करून दिली, परंतु आता जो स्ट्राईक रेट वीरचा आणि सिद्धेशचा आहे ना तो फारसा कमी झालाय. आणि म्हणूनच आता या मॅचमध्ये कुठेतरी जी धावसंख्या थोडीशी वाढती लागू होती त्यावर अंकुश लावलाय. अतिशय सुरेख चांगली गोलंदाजी सुरतच्या माध्यमातून 30 षटकामध्ये झाली होती. तिथून आपण कमबॅक पाहिला आहे तो म्हणजेच केबी संघा फ्रेंड्स मिरवड्या संघाचा. आणि आता विकेटचा पतन झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच गडीबाद होतोय. चांगली गोलंदाजी डानिशच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. 5व्या चेंडूवर विकेट मिळालेला आहे. कुठेतरी पुन्हा एकदा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला आणि ती लेन नव्हते अक्रॉस खेळण्याकरिता. खोलवर लेन हाताळले आणि बरोबर बुंद्यात पाहू शकेल. ऍक्शन रिप्ले ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले आणि त्यानंतर मागचा पाय वाकून खेळण्याचा प्रयत्न. आणि काय गोलंदाजी आहे, कंट्रोल हे फार महत्वाचं. आणि काय रिदम जिथून आपल्याला पाहायला मिळते दानिशच्या माध्यमानं. बरोबर खोलवर लेन, त्याला पण म्हणतो ना अबाधित असणारा हा चेंडू यॉर्कर हाताळला आणि क्लीन बोल्टच्या माध्यमानं इथून फलंदाजाला बाद व्हावं लागेल. सिद्धेची विकेट मिळाले. हा धक्का क्रमांक दुसरा. JR दहिसर या संघाला 48 या अंकांवर हे धाव फलक आहे. आणि अप्रतिम पद्धतीने हे सुरेख कमबॅक जे केबी फ्रेंड्स मीरा रोड या संघाकडनं विशेष करून पाहायला मिळतोय. आज मीरा रोड फार मोठा परिसर आहे आणि विशेष करून आज सकाळच्या सत्रापासून आपण म्हणू शकाल की बहुतांश संघ आज त्या परिसरातील या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यात. या अगोदर रॉयल स्टनर मीरा रोड हा संघ देखील आपण पाहिला. सिद्धिविनायक मीरा रोड हा संघ देखील आपण पाहिला. आता केबी फ्रेंड्स मीरा रोड हा संघ देखील आपण पाहत आहे. वेळ जास्तीत जास्त खर्च केला जातोय हे सुद्धा लक्षात असण्यासारखी गोष्ट आहे. कळवतीलच आमचे स्कोरर की किती वेळ घेतला गेला. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू जो शिल्लक आहे 48 या अंकांवर हे धाव फलक आहे. दानिश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुसज्जित होईल. सॉफ्टहँड खेळला आहे. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने सन्मान जरूर दिला जातोय थ्रू दी कव्हर्स. आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल अतिशय चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन रिक्स घेतली. आल्या आल्या इथून संजयच्या बाटमधनं या 2 धावा आणि या दुहेरीच्या मदतीने 4 षटकांचा खेळ जो समाप्त झालाय. आणि JR दहिसर हा संघ जाऊन पोहोचलाय 50 या अंकांवर. 2 गडी बाद. एक चांगली सुरुवात जरूर झाली होती, परंतु तदनंतर अंकुश लावला, लगाम लावला. मागील 12 चेंडू गडीत फक्त आणि फक्त 12 धावा आल्यात आणि ज्यामध्ये 2 विकेट्स देखील गेल्यात. ही जम्याची बाजू आहे प्रयाग. आणि योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी आणि सुरेख कमबॅक इथून टीम केबी फ्रेंड्स मीरा रोड या संघाकडनं. शेवटचं अंतिम षटक जे आता इथून शिल्लक असेल. वेळ जो घेतला गेला या 4 षटकांकरिता दर्शवतील 26 मिनिटांचा घेतलाय. आता एक क्षेत्ररक्षक जो आहे ना तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हा वेळ कोणासाठी थांबत नाही आणि क्रिकेटमध्ये हा वेळ फार महत्वाचा. आणि या स्पर्धेमध्ये डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. वेळेचं नियोजन वेळ बाधित आहे. एक क्षेत्ररक्षक आता तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 50 धावा सांघिक अर्धशतक तर आहे प्रयाग या ठिकाणी, परंतु आता फिनिशिंग टच हा द्यावा लागणार आहे. कुठेतरी कौतुक करावं लागेल केबी फ्रेंड्स मिरावड्या संघाचं, कारण की 2 षटकामध्ये 38 धावा होत्या. 3ऱ्या षटकामध्ये सूरज आला, त्याने फक्त 6 धावा दिल्या. आणि या ओव्हरमध्ये 4थ्या षटकामध्ये आपण पाहिलं दानिश आला, फक्त आणि फक्त तो सुद्धा आपण पाहिलं गेलं तर 6 धावा खर्च करतोय. म्हणजे 2 षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. चांगल्या प्रकारची कमबॅक आपण केबी फ्रेंड्स मिरावड्या संघाचा आपण पाहू शकता. त्या मैदानामध्ये शेवट षटक घेऊन गोलंदाजी मार्क परत सज्जाला गोलंदाज सूरज सिंग. चांगली गोलंदाजी जी सूरजने अगोदर केली होती. जे 3रं षटक हाताळलं होतं त्यामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या होत्या. वैयक्तिक 2रं षटक आहे आणि संघाकडनं स्लॉग ओव्हरला सुरुवात करेल. स्विचेटचा फटका आहे, चांगला स्ट्रोक आहे. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलं जरूर आणि त्या दिशेने चेंडू सरळ निघून जाईल डीप थर्डमॅनच्या दिशेने. पंचांचा सिग्नल तो आमच्यापर्यंत पोहोचेल थोडासा उशिराने, परंतु हा चौकार 4 धावा. रिव्हर्स स्वीपचा एक चांगला फटका पहिल्या चेंडूवर आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग आपण या शेवटच्या षटकामध्ये पाहू शकता. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. चांगली सुरुवात या षटकामध्ये आपण पाहू शकता. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक रिव्हर्सच्या माध्यमातून एक चौकार आलेला आहे. गुड बॅटिंग बाय JR दहिसर टीम. चांगला अटेम्प्ट होता, कारण की या स्लॉग ओव्हरमध्ये कुठेतरी वाट पाहायची नाही, ही वाट लावायची आवश्यकता आहे आणि ती पूर्तता आता केली जाते. वीर जवळजवळ 18 धावेंवर खेळतोय.
समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता जरूर होती. टॉप एज उडालाय, परंतु नो मान्स लँड मध्ये चेंडू पडेल आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते नॉन स्ट्राईक एंडला या 2 धावा निश्चित स्वरूपाने कंप्लीट होतात. या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल अब तक 56. या 56 धावा आहेत स्कोर कार्डवर आणि 4.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. उर्वरित जे चेंडू आहेत ना इथून तितकेच निर्णायक असतील. सुरुवातीला मी उल्लेखना केली होती की 60 आणि 70 धावा ही पहिलं अटेम असावं इथून कुठेतरी जे आर दैसर या संघाचं, परंतु लगाम लावला, अंकुश लावला सूरजच्या गोलंदाजीने आणि तदनंतर जे चौथं षटक हाताळलं ना विशेष करून सूरजने आणि ते देखील दानिशने जे हाताळलं ते देखील महत्वाचं होतं. आणि या स्लॉग ओव्हरमध्ये आपण सूरजला पाहताय. चांगला स्ट्रोक आहे, फ्रंट फुटवरून ड्राईव्हचा फटका आहे, मिड ऑफ क्षेत्ररक्षकाला बीट केला आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये अफलातून टायमिंग आहे. जसा सुईमधनं धागा फिरवावा या गॅपला शोधलं आणि भेदक मारा यावेळेस करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु फ्रंट फुटवर येऊन अगदी चांगल्या पद्धतीचा ड्राईव्ह आहे, अतिशय सुरेख. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू सीमारेषा पार. या 4च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 60 या अंकांवर. 60 रन्स ऑन अ कार्ड 2 गडीच्या मोबदल्यात. आता उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक आहे. 60 धावा या स्कोर कार्डवर जादोरेखित आहेत. 60 रन्स ऑन अ कार्ड 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. अप्रतिम पद्धतीने इथून आता चार्जअप करतायत वीर, कारण की प्रयाग सेट फलंदाज आहेत मैदानावर आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमानं. नक्कीच आघाडीला आलेला फलंदाज वीर चांगली बॅटिंग करतोय. चौथा चेंडू घेऊन चेंडू हवेमध्ये आहे, झेल होणार काय याकडे लक्ष असणे आणि एक चांगली कॅच, गुड कॅच. नक्कीच चांगला झेल आपण पाहू शकता तिकडे पकडलेला आहे आणि वीर माघारी परततोय. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी वीरच्या माध्यमातून. 12 चेंडूमध्ये 24 धावा. आघाडीला आलेला फलंदाज होता आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कारण की इथे जास्त वेळ नव्हता प्रयाग, म्हणूनच मोठे स्ट्रोक खेळण्याची मानसिकता होती. चला नेक्स्ट मॅचचा कॉल तो देखील दिला जाईल. टीम रवी 11 भाईंदर आणि सिद्धिविनायक मीरा रोड दोन्ही संघांनी देखील चला प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जॉईंट व्हायचा आहे. टॉसचा कॉल तो केला जाईल. मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा होता आणि वाईडिश लॉंगरमध्ये एक चांगल्या जजमेंटने हा झेल टिपला जातोय. चौकार जरूर आला पहिल्या चेंडूवर, तदनंतर दुहेरी धाव, तदनंतर पुन्हा एकदा चौकार आणि यावेळेस ही विकेट मिळत असताना वीरचा खेळ चांगल्या पद्धतीने वीर खेळत होता. 13 चेंडूकडे 24 धावांचं योगदान वीरने दिलं आणि आतापर्यंत 60 या अंकांवर हे धाव फलक आहे. टोटल चांगली आहे, परंतु या टोटलला जर आकार द्यायचा असेल, आणखी भर भक्कम स्थितीमध्ये जायचं असेल तर स्ट्रॉंग फिनिश तो द्यावा लागेल. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, फिरकीचे जादूगर आहेत सूरजने आतापर्यंत ती जादू दाखवली आहे आणि काय गोलंदाजी राहिले. जरूर या षटकाकडे धावा गेल्यात, परंतु उर्वरित चेंडूगणिक ते कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं. इन मोमेंटला हातभर वळण आहे आणि काय चांगल्या पद्धतीची ग्रीप जी विशेष करून पाहायला मिळते. बागपुडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न परिपूर्ण पिक तर होऊ शकला नाही. स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक येईल आणि योग्य त्या जजमेंटने हा झेल टिपला गेलाय. काय गोलंदाजी राहिले अप्रतिम. मागील 18 चेंडूंवर आल्यात 22 धावा आणि 4 गडी बाद झालेत. हे देखील फार महत्वाचं आहे. आणि एकंदरीत पहिल्या इनिंगचा खेळ तो झालाय समाप्त आणि टीम JR स्पोर्ट्स दैसरा संघ जाऊन पोहोचलाय 60 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता KB फ्रेंड्स मीरा रोड या संघाला बनवाव्या लागतील येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 61 धावा. आता 61 धावसंख्येचा पाठलाग जो यशस्वीरित्याने होईल की नाही हे देखील पाहण्या योग्य. काय गोलंदाजी राहिली, बॅटिंग समरी ती देखील पाहण्यासारखी असेल. पहिल्या इनिंगमध्ये काय जबरदस्त पद्धतीची सुरुवात जी विशेष करून ओमकार आणि त्यानंतर वीरने करून दिली होती आणि ज्यामध्ये पहा वीरचं योगदान 13 चेंडूगडी 24, ओमकारचं योगदान 6 चेंडूगडी 16. तोपर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं. सिद्धेशने देखील चांगली सुरुवात केली, परंतु तदनंतर डॉट बॉलचं प्रमाण हे वाढलं गेलं. 9 चेंडूगडी 12. संजय 2 धावांवर नाबाद राहिला आणि निकेत डकवर बाद झाला. 60 धावा बनल्या 5 षटका गणिक आणि गोलंदाजी अनालिसिस अमयचं पहिलं षटक जे 14 धावेंचं राहिलं सत्यम महागडा ठरला गेला 23 धावेंचं ते षटक, परंतु सूरजचं अनालिसिस फार महत्वाचं राहिलं. 2 षटकांमध्ये 16 धावा आणि 2 मूल्यवान विकेट आणि दानिश देखील आपण पाहत आहे की चांगल्या कंट्रोलने गोलंदाजी झाली. फक्त आणि फक्त 5 धावा आणि 1 मूल्यवान विकेट जी विशेष करून दानिशने देखील टिपली. 60 धावा झाल्यात. 61चा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस टीम रवी 11 भाईंदर आणि सिद्धिविनायक मीरा रोड. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण मार्गस्थ व्हा.
चला दोन टीमचे कॅप्टन तर उपस्थित झालेत. आदित्य पाटील टॉस बॉक्समध्ये जाऊन असलेला पुढचा महत्त्वाचा मॅच सेकंड राऊंडमधील पहिला मॅच दोन टीम्स उपस्थित झालेत. चेक या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि टॉसचा कॉल तो केला जाईल. दोन्ही संघ आमने सामने आहेत. सिद्धिविनायक मीरा रोड संघ आणि रबी 11 भाईंदर. बॉल असा कॉल आहे आणि बॅट असा कॉल आलाय. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. पहा पहिली मॅच फार क्लोज होती आणि पहिली मॅच आपण जिंकलायत. आता या मॅचमध्ये समोरचा संघ देखील जिंकूनच आलाय. सो निर्णय काय असेल? फिल्डिंग. कसं वाटतं एकंदरीत आज या मैदानावर बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा खेळ सुरू झालाय. कशी वाटली एकंदरीत खेळपट्टी आणि आउटफील्ड? भरपूर मेहनत घेतलेली दिसते आणि या ग्राउंडबद्दल बोलायचं झालं तर भरपूर आठवणी आहेत. जसं मी आधी पण सांगितलं की या ग्राउंडच्या आठवणी कधी मिटू शकत नाही आहेत आणि हे ग्राउंड आमच्यासाठी भरपूर म्हणजे इथे आम्ही भरपूर सामने जिंकलेलो आहोत. बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण खेळल्या असावेत, परंतु या स्पर्धेची खासियत ही फार महत्त्वाची राहिली की 5-5 षटकांचे सामने हे तुम्हाला खेळायला मिळतात. डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे. खेळाच्या माध्यमानं हे तुम्ही देखील आज सकाळच्या सत्रामध्ये लवकरात लवकर उपस्थित झालात. हेच डिसिप्लिन प्रत्येक संघाने पाळावं म्हणून ॲज अ कर्णधार तुम्ही संघाला काय संदेश देणार? नाही, पहिली गोष्ट तर ऑर्गनायझर्स जे आहेत त्यांनी स्ट्रिक्ट राहिलेलं खूप चांगलं आहे आणि त्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं लागेल की त्यांनी एवढा मोठा पाऊल उचललं आहे आणि सगळ्यांना प्रामाणिकपणे 5-5 ओव्हर खेळण्यासाठी संधी दिलेली आहे. तर त्यांचं सगळ्यात आधी कौतुक करावं लागेल. काही मिस्टेक घटित झाल्यात पहिल्या मॅचमध्ये ज्या आज या मॅचमध्ये सुधारण्याचा प्रयत्न असेल? हां, थोडीशी बॅटिंग आमची जशी पाहिजे होती तशी झाली नाही. कारण 60 धावा सकाळी असं वाटत होतं की लवकरात लवकर चेस करता येतील, म्हणजे 2-3 बॉल ठेवून चेस करू शकलो असतो. मात्र थोडीशी सेकंड आणि थर्ड ओव्हरमध्ये बॅटिंग बरोबर झाली नाही. तर ती आता सुधारण्याचा प्रयत्न असेल. डेफिनेटली शुभेच्छा असतील माझ्याकडनं दोन्ही संघांना या मॅचच्या, कारण की मॅचला सुरुवात होत आहे. टॉसचे अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचले. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय टीम रबी 11 भाईंदर या संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण थेट समालोचन कक्षेमध्ये जिथे हळूवारपणे फेरबदल होईल. नुकताच आपण प्रयाग यांचा आवाज ऐकलात आणि प्रयाग तू देखील तयार होशील डेफिनेटली, कारण की जुचंद्र परिसरामध्ये नेहमीच मी म्हटलंय की कलाकारांचं गाव आहे आणि कलाकारांना नेहमीच प्रसूती मिळते. सो प्रयाग तुझ्या पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. या आपण ऐकूया तुषारजी सोनावणे आणि तदनंतर संकेत पाटील. राईचा एक गोड आवाज. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद आदेश. स्ट्रायकिंगला बॅटर संतोष आहे, ज्याच्या नावाची चर्चा मागच्या काही वर्षापासून सातत्याने झालंय. केबी फ्रेंड्सचा हा अफलातून खेळाडू स्ट्रायकेंडला, तर नॉन स्ट्रायकेंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे महेश अण्णा, जो रहता है हरदम चौकन्ना. एका वेगळ्या लुकमध्ये आपल्याला जो सध्या पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कॉल आलाय रोहित. पहिलाच बॉल अगदी आपण बघतोय हा अगदी वाईट बॉल हाताळलाय, लगेच रेफर केलाय. मात्र एकूणच आपण बघतोय या रिव्ह्यू असेल की नाही हे पंच दर्शवतील, कारण लक्षात घ्या जी रिटर्न क्रीज आहे त्याच्या एकूणच बाजूने जरी चेंडू गेला तरी देखील तो वाईट ठरवला जातो. सध्या टेनिस बॉल क्रिकेट या नियमांविषयी निश्चितच भरपूर चर्चा होते तुषार, आणि असं असताना प्रत्येक वेळेला हे जे खेळाडू आहेत ना सातत्याने वेगवेगळ्या मैदानावर जात असतात, त्यावेळेला तुम्ही गेल्या अगोदर सगळ्यात अगोदर गोष्ट लक्षात घ्या की वाईटचे काय नियम आहेत, एकूणच सर्कलचे काही नियम आहेत, या सगळ्या गोष्टींविषयीची चाचपणी झाली पाहिजे. नेक्स्ट बॉल रोहित. लाफ करायचा होता. ए ज्योती ओमकार गुलेचं काम अगदी योग्य काम. विकेट, संतोषची मोठी विकेट. अगदी आपण बघतोय पहिल्या अधिकृत चेंडूवर हा रस्ता पॅव्हलियन बॉक्सचा. मोठी विकेट आली या मॅचची, कारण की असा फलंदाज आहे नेहमीच संतोषने या मैदानावरती मोठमोठ्या खेळी साकारल्यात. पहा ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी बाहेरच्या साईडला बॉल लागला आणि विकेट किपरने एक सुंदर झेल टिपला. पहिल्या अटेम्प्टला झेल जरूर सुटला, परंतु दुसऱ्या अटेम्प्टला खूप चांगला झेल. विकेटचं बदन, पहिला धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करा टीमला. हवेचा वेग संकेत सर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो की भरपूर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो, परंतु षटकार आणि चौकार आता या मॅच मध्ये येणं गरजेची गोष्ट आहे. केबी फ्रेंड नए बल्लेबाज का नाम दीजिए प्लीज. कौन है भाई? आमिर तासे. ओह, आमिर तासे नए बल्लेबाज, हमारे अजीज दोस्त आमिर तासे. लुक चेंज है ना, इसके लिए थोड़ा सा पहचान नहीं पाया मैं. चला बॅटिंग कडे आमिर तासे आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि निश्चितच त्याच्यासाठी हे मैदान नवीन नाहीये. रोहित पहिला बॉल वाईट, त्यानंतर विकेट.
लेफ्ट उलटा डिलिव्हरी ऑन साइडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाणार आहे. स्वर्गीय बालचंद ठाकूर स्टँडच्या वरून चौकार. वा, आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण करत असताना बॉलला पाठवलंय अमीरच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका, चेंडू सीमारेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. हा ऍक्शन रिप्ले आणि आगळा वेगळा अंदाज आहे आमिरचा. सर अगदी जर पाहिले गेले तर खडेकरे स्ट्रोक खेळतायत आणि काय फटका होता. वा, आमिरच्या बॅटमधून चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार मारणाऱ्या फलंदाजांची संख्या आता 24 वर जाऊन पोहोचली आहे. ही सगळी माहिती आम्हाला अगदी विजय कांबळेजी यांच्या माध्यमातून मिळते. क्रॉस बॅट स्ट्रोक होता, चेंडू खाली राहिलाय, बॅट वरून जाते. आमिर तासेचा तो फॉर्टेच आहे. मगाशी जी गोष्ट तू म्हणालास तुषार की या फलंदाजीची ती लकब आहे, चेंडू अगदी टप्प्यात दिसला ना तर कार्यक्रम करतो आणि तीच गोष्ट आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळेल. मात्र दुसऱ्या चेंडूवरचे जे कमबॅक आहे ना ते इम्पॉर्टंट होतं. रोहितनं थोडंसं शरीरापासून दूर चेंडू ठेवलाय. इथे डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आय डीप मध्ये चुकवणार नाहीये आमिर तासे. अगदी 3 चेंडूंचा त्याचा हा एकूणच विराम होता आणि तिथूनही विकेट. तो आला, त्याने चौकार ठोकला, तो बाद झाला. असंच काहीतरी घडलं मैदानाच्या आतमध्ये. थोडा वेळ द्यायला पाहिजे. ही विकेट अशी आहे ना तुषार, थोडा वेळ इथे तुम्ही घालवलात तर ती तुमची निश्चितच चांगली खैरदारी करेल. मात्र इथे आपण बघतोय पहिली विकेट गेल्यानंतर आमिरवर थोडासा दबाव होता, त्याचं मैदानात असणं गरजेचं होतं. मात्र तो त्याचा जेन्युइन खेळ खेळण्याचा प्रयत्न केलाय. मात्र कुठेतरी म्हणतात ना काही काही वेळ परिस्थिती अशी येते की जिथे तुम्हाला थांबावं लागतं, ते थांबणं गरजेचं होतं. मात्र आमिरने चूक केले, तो बाद होतोय. त्या मैदानाच्या आतमध्ये एका चुकीच्या फटक्याची निवड केली. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, कदापि इन्साइड आउट जर खेळला असता चौकार मिळाला असता, षटकार मिळाला असता, परंतु इथे चुकीच्या फटक्याची निवड केली आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये आमिरची विकेट जात असताना धावसंख्या फटकावरती 5 वरती लागलाय. हा दुसरा धक्का. द केक्स नेशनचे प्रो प्रायडर अर्थातच पीयूजी पाटील आपले देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अजिंक्य स्पोर्ट शिवचंद्र 40 वर्षांची परंपरा. 1986 ते 2026 चा हा कालखंड. अनेक मातब्बर स्पर्धा आणि अनेक मातब्बर स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी. यावेळा बॅकफुटला खेळलेत. रियाचा फटका जर बघितला तर ऑफ साईडला टॅप केला होता. एक धाव इथेही मिळते. 61चं टार्गेट आहे तुषार. आतापर्यंत सकाळपासूनचा जर इतिहास बघितला तर 60 धावा पहिल्या सामन्यामध्ये बघितल्या, त्यानंतर ही 61 धावसंख्या दिसली आहे. त्यामुळे एक धाव काय होईना मात्र पुढे आहे. तरी सुद्धा आपण बघतोय एकूणच आमचे सगळे एक्सरचे खेळाडू इथे येताना दिसतात. एक्सरेचे आमचे किशोर दादा, कैलास, त्याच्यानंतर कुमार दादा आणि दैसरचे लिजंड खेळाडू जयेंद्र ठाकूर साहेब यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया या एकूणच श्रद्धांजली चषकामध्ये. आणि इथे येतोय या मान्यवरांना निश्चितच स्वागत करणारा हा दमदार षटकार. अगदी महेश पुत्रण अण्णा अगदी पाहिलं. हा चेंडू जर बघितला तर आवाक्यात होता. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक वाटला तरी सुद्धा चेंडू हवेच्या झोतावर स्वार झालाय. अफलातून षटकार येतोय. मान्यवर कक्षामध्ये रविदादांचे हे सगळे मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 2 खास नावं नक्कीच घेईन मी. यस कुमार दा वेलकम. जयेंद्र ठाकूर साहेब आणि किशोर दादा इथे पाहायला मिळत आहेत. भरपूर क्रिकेट रविदादांसोबत खेळलेत ते आणि जगलेत असंच म्हणेन मी. आणि त्यांच्या हा स्मृती दिनानिमित्त ते खास या मान्यवर कक्षामध्ये आहेत. कैलाचं देखील स्वागत करूया, कुमार दादांचं देखील स्वागत करूया. हे सगळे आपले एक्सर आणि दैसरचे लिजंड खेळाडू आज आपल्या मान्यवर कक्षामध्ये. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र तर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 बनल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना फ्रेंड्स 11 मीरा रोड या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. स्ट्रायकरवरती फलंदाज आहेत रियाज, एक मातब्बर फलंदाज म्हणून नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याची ओळख राहिले. संकेत सर, रियाजची जी बॅट आहे ना नेहमीच त्याच्या बॅटला कलर असतो आणि त्या कलरफुल बॅटेस आपण नेहमीच रबर बॉलला यूज केल्या जातात, परंतु इथे टेनिस बॉलमध्ये देखील रियाजच्या हातामधली बॅट अगदी नेहमीच प्रत्येक मैदानावरती तडफदार कामगिरी या फलंदाजाच्या माध्यमातून राहिले. सध्या टेनिस बॉल क्रिकेटच्या बॅट विषयी ना भरपूर चर्चा असते. 950ची बॅट घ्यायची आहे की 1 किलोची बॅट घ्यायची आहे, 1 किलो 20 ग्रामची बॅट घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टी अगदी चेक करून घेतल्या जातात. पहिला तसं नसायचं. पहिला इतर कोणाचीही बॅट घेऊन कुणी फलंदाजीला जायचं आणि कामगिरी करायचा. तो काळ वेगळा होता. शॉर्ट बॉल आहे. बारच्या बॉलला अगदी जागा दाखवली आहे. रियाजचा तडाखा अफलातून एक्स्ट्रा कव्हरला कडक बेधडक श्रद्धांजली षटकार.
एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय फटका खेळलाय, जबरदस्त मनगटाचा वापर केला, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल ऑल फ्रॉम द बॉडी. वा काय फटका खेळला आजच्या दुपार मधील हा सर्वाधिक सुंदर फटका होता. नेत्रदीपक टायमिंग या बॉलवरती साधलं गेलं आणि बॉलला सरळ पाठवलं गेलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. म्हटलं जाते ना संकेत सर, हवा तिथेच मारा आणि काय फटका खेळला रियाजच्या बॅटमधून 6 धावा. ही ती संधी होती आणि संधीचा अगदी वापर असा केला ना, वाईट गेला असता तर कदाचित एकच धाव होती, मात्र अगदी 5 धावांची संधी, एक्स्ट्रा 5 धावांची संधी आहे आणि त्यावर अगदी हात मारलाय तो म्हणजे रियाजना. या षटकानं संघाची धावसंख्या वाढते, ती 18 वर जाऊन पोहोचली. नेक्स्ट बॉल वीर, स्लो डिलिव्हरी आहे, फुल टॉसला फक्त सन्मान दिलाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. कधी कधी एखादी अशी संधी येते जी ती तुम्हाला निश्चितच मोहात पाडते, मात्र मोहाचे बळी पडू नका आणि तीच गोष्ट आपल्याला रियाजनं दाखवली आहे की नाही, मी मोहात पडणार नाहीये. सध्या मी स्ट्राईक रोटेट करतोय कारण दुसऱ्या बाजूनं अण्णाही चमकतोय. महेशला स्ट्राईक मिळाले. खरं तर महेशच्याही बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आला, म्हणजेच रियाजला आत्मविश्वास आहे महेशवर आणि महेशला आत्मविश्वास आहे रियाजवर. धावसंख्येचा फडकावर जाऊन पोहोचते 1च्या सहाय्याने. 19 धावा, 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5-4 षटकं तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायचे. आपटून टाकण्याचा प्रयत्न, फटका इथे फसला होता. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी प्रयत्न, परंतु मी म्हणेन यावरती 3 धावा जवळपास वाचवल्यात क्षेत्ररक्षकाने. जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. कॅच झाली असती, विकेट आली असती, परंतु हा ऍक्शन रिप्ले पहा. रोहितची चांगली कामगिरी, अगदी धावा वाचवलेत. कारण हे मैदान असं आहे ना, काही दिवसापूर्वी हे मैदान नव्हतंच, मात्र ते मैदान बनवलंय. ही कामगिरी राहिली आहे अजिंक्य स्पोर्ट्सची. मात्र आताही आपण बघितलं आउटफील्ड अफलातून आहे, त्यामुळे निश्चितच आपले सगळे क्षेत्ररक्षक चांगले एफर्ट्स देत आहेत. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा वीर सज्ज आहे, वर पिच केलाय, एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अपिच ड्राईव्ह, चेंडू 1 बाउन्स सीमारच्या गाठणार आहे. स्वर्गीय नित्यानंद दाढी मात्र स्टँडच्या बाजूने गेलेला हा अप्रतिम चौकार. काय फटकेबाजी सुरू आहे. खरं तर कौतुक करावं लागेल रियाजचं, कारण की ज्या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर गोलंदाज चेंडू टाकतायत ना, फक्त त्यावरती जर पाहिलं गेलं तर मिड ऑफ द बॅट नाही, अगदी एक्स्ट्रा कव्हरला सातत्याने त्याच्या बॅटमधून चौकार येत आहेत, षटकार येत आहेत. एक जमेची बाब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. जबरदस्त टायमिंग साधला, चौकार आला. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 24च्या घरामध्ये. 1.4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. संकेत सर, अगदी जर पाहिलं तर पाठलाग हा मात्र बरोबर पद्धतीने कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. नो डाऊट, तो करणंही गरजेचं आहे. मात्र सध्या अगदी आपण बघतोय कर्णधारांवर थोडासा दबाव आहे, कारण या घडीला विकेट मिळवायची आहे, धावा रोखायचे आहेत, गोलंदाजाला कानमंत्र दिले पाहिजे. रोहित पुढे सरकला, मात्र ओमकारनं देखील काहीतरी कानमंत्र दिलाय. तो कानमंत्र किती योग्य असेल पाहूया, कारण सध्या एक्झिक्यूट करणं कामगिरी महत्वपूर्ण आहे. नेक्स्ट बॉल वीर, ओ हा चेंडू आपण बघतोय इथे साईड चेंज केली, राऊंड विकेट आले, तिथून अगदी हायम ॲक्शनची गोलंदाजी पाहायला मिळाली. ऑनराईज खेळायचा होता, मात्र फटका अगोदरच खेळले, चेंडू नंतर येतोय, डॉट बॉल येतोय. ही चांगली कामगिरी. प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा आहे. हेच तर गणित आहे टेनिस बॉल क्रिकेटचं. क्षणोक्षणीला बदलणारा खेळ. यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवली, चेंडू हवेत आहे, मात्र झेल तर नक्कीच नाहीये. चेंडू सुद्धा ट्रॅव्हल होताना दिसतोय. अजून एक महत्वपूर्ण चौकार येतोय या ओव्हर मधील. धावा धावा आणि धावा, आणि धावांची गणित आता टीम केबी फ्रेंड्ससाठी नक्कीच वाढल्यात. हे षटक बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजून राहिले, कारण की पहिल्या षटकात जर पाहिले गेलं तर फक्त 12 धावा आल्या, त्यामध्ये 2 गडी बाद झालेत. या षटकामध्ये अगदी जर पाहिले गेले तर 6 बॉलमध्ये 16 धावा खर्च केल्या. संकेत सर, एकही विकेट प्राप्त झाले नाही आहे. त्याच कारणाचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये झालंय. फ्रेंड्स 11 मिरॉट संघाचं ग्रेट बॅटिंग आणि चांगले फटके बाजी मैदानाच्या मध्ये करत असताना दोन्ही फलंदाज एका बाजूला 2 बॉलमध्ये 7 धाव महेशच्या बॅटमधून आणि रियाजच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार, 1 षटकार आणि सिंगल डबलच्या साहाय्याने त्याच्याही बॅटमधून बऱ्याच धावा खोऱ्याने वाहिल्या गेल्यात. ग्रेट बॅटिंग. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला, 28 बनल्यात 2 विकेटच्या समाप्तीनंतर. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर कंपॅरिझन पाहूया. 2 षटकात इथे 28 झालेत. एकूणच ओव्हरऑल सरासरीचा विचार करता योग्य कामगिरी आहे. मात्र या घडीला JR संघाची धावसंख्या किती होती तर 38 धावा होत्या. JR संघ किती पुढे होता बघा 2 षटकाच्या मध्ये. मात्र नंतर ते डेपाळले आणि तिथूनही धावसंख्या फक्त 60च राहिली. क्रिकेट कितीही बदलतं, ही याचं एक उत्तम उदाहरण देणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 18 चेंडू 33 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये अजूनही 11 धावांची सरासरी. मॅच अजूनही ऑन आहे.
अजूनही गेम कुठेही सरकू शकेल. 50-50 चान्सेस दोन्ही संघांना देऊया. मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये जे वारे वाहत आहेत आणि ज्या वाऱ्यावर आमच्या अजिंक्यने लावलेले जे ध्वज फडकत आहेत ना, तो जबरदस्त व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. वेल डन अजिंक्य. अनुराग येतो गोलंदाजी मार्कवर. अन्नाचा फटका प्रॉमिसिंग नाहीये, मात्र किती धावा मिळतील. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. केदार आर्टेला तुम्ही पाहू शकता. एकच धाव. चांगला मूर्तिकार दैसर परिसरातील. मात्र अजून एक माहिती मिळाली आपल्या इथे कैलास पाटील एकूणच एकसर परिसरातील उपस्थित झालेत आणि आई चंडिका गोविंदा पथकाचे ते पहिले प्रशिक्षक. कैलाससाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. वेल्डन कैलास. आता मला कळलं कैलाची बॉडी इतकी फिट काय. चेंडू खाली राहिलाय. मागच्या अगदी 30 वर्षापासून तशीच बॉडी आहे, सांगायची गरज नाही आहे. मात्र कौतुक आहे आमच्या सगळ्या या लिजंडचं कौतुक आहे. बघा रविदादाच्या प्रेमापोटी ते आज सगळे इथे आहेत. आणि आज सकाळी आल्या ही गोष्ट म्हटली होती की अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रला एका टप्प्यात आणणारा हा आपला रविदादा. आणि आज त्याच्या स्मृती पित्तर्थ आपण सामने खेळतोय. शॉर्ट बॉल आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला उडवायचा आहे. बॅटची बॉटम आहे. चेंडू अगदी आपण बघतोय काव कॉर्नर रिजन मध्ये एकच धाव मिळणार आहे. तुषार इथे कम्पॅरेटिव्हली धावा चांगल्या चालल्यात आणि असंच जर ओघ राहिला तर या एकूणच केव्ही फ्रेंड्सला हा सामना जिंकणं जास्त खडतर ठरणार नाहीये. काय म्हणशील? हो निश्चित सुरुवात. पहिल्या 15 बॉलमध्ये तुम्ही 30 केल्यात. तुम्हाला पुढच्या येणाऱ्या 15 बॉलमध्ये 31 करायचे आहेत. मॅच अजून देखील संपलेली नाही आहे. एखाद दोन मोठे विकेट आले मॅचमध्ये. JR दहीसर कमबॅक. ऑन साईडला टर्न करायचा प्रयत्न. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल प्राप्त केलं. दुसरीचा प्रयत्न होतोय. एकाच धावेवरती मैदानाच्या आतमध्ये सॅटिस्फाय व्हावं लागेल. अर्ध्याहून जास्त धावा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. आता येणाऱ्या बॉल 14 आणि 14 बॉलमध्ये करायच्या 30 धावा. धावसंख्येचा फटकावरती 31. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धाव्यांचा पाठलाग करत असताना फ्रेंड्स 11 मीरा रोड हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तुषार एक गोष्ट तू पाहत असशील, हे दोन्ही फलंदाज मोठ्या फटक्यांमध्ये जास्त डिलिंग करतात. रनिंग बिटवीन द विकेट हा त्यांचा फॉर्टे नाहीये. आताही जर बघितलं तर जवळजवळ 2 धावा होत्या. मात्र कदाचित पहिली धाव घेताना थोडासा आळस त्यांनी नक्कीच दाखवलाय. त्यामुळे मोठे फटके खेळणं सध्या जे एकूणच हवेचं प्रमाण आहे त्याला एनकॅश करणं ही गरज आपल्याला दिसतीये. नेक्स्ट बॉल. शॉर्ट बॉल आहे. इथेही मोठा फटका खेळायचा होता, मात्र पुन्हा एकदा योग्य फटका नाहीये. अगदी मिडल ऑफ द बॅट नाही आलाय, त्यामुळे मिळेल फक्त एकच धाव. चांगली बॉलिंग म्हणेन मी इथे गोलंदाज अनुरागची. अगदी पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल सिंगल सिंगल. म्हणजे डिजिट जे आहे ना तो डिजिट मोठा नाहीये. पण संकेत सर एक गोष्ट पाहायला मिळाली, जास्तीत जास्त ऑप्टिकच्या बाहेर आपल्या गोलंदाजी करायची आहे. फलंदाजाच्या बॅट पासून आपल्याला कुठेतरी वाचायचं आहे. आणि एकही या षटकामध्ये प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. त्याच कारणाचं सिंगल सिंगल धावा येतात. 13 बॉल 29 करायचे आहेत. नेक्स्ट बॉल. अनुराग माईशांना यावेळा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. वाईड यार्कर. पुन्हा एकदा अतिशय चांगली कामगिरी. दुसऱ्या धावेसाठी रिया झालेत. रॉंग एंडला थ्रो. पुन्हा एकदा आपण बघतोय अगदी रॉंग एंडला थ्रो. मात्र या दोन धावा मी आताच म्हणालो की त्यांचा फॉर्टे नाहीये, लगेच 2 धावा सोडल्या. कधी कधी समालोचकांचा आवाज जो आहे ना तो कानापर्यंत पोहोचतो, मात्र तो किती एक्झिक्यूट करायचा हा देखील महत्वपूर्ण बाब असते. पाहूया इथे मॅच कंपॅरिझन पुन्हा एकदा पाहूया. 3 षटकानंतर 34 धावा झालेत. JR दहीसरच्या 26-40 होत्या. एकच गडी बाद होती. मात्र त्यानंतर 2 षटकात JR दहीसर फक्त 16 धावा जमवू शकलाय. त्यामुळे आता इथून आपण बघतोय या हे सगळे ट्रेंड जर बघितले तर सध्या खाली आहे संघ, मात्र तरी देखील तो पुढे जाण्यासाठी आग्रही दिसतोय. पाहूया काय घडेल. येणारी 2 षटकं आणि 2 षटकामध्ये गरज आहे विजयासाठी, ती म्हणजे 27 धावांची. आज एकूणच रविदादांचा प्रथम स्मृतिदिन. आज सकाळीच आपण श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचा एक अतिशय चांगला फोटो आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि निश्चितच त्याची आखीव रेखीव अशी मांडणी सुद्धा केलेली आहे, ती म्हणजे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघानं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या स्पर्धेची ती म्हणजे ट्रॉफीज. क्रिस्टल ट्रॉफीज, अफलातून ट्रॉफीज. एक ट्रॉफी जर विचार केला ना तर जवळजवळ 2.25 किलोपासून ते 8 किलोपर्यंतच्या ट्रॉफीज आहेत. अफलातून ट्रॉफीज आहेत. मनापासून कौतुक करीन मी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचं. आपली 40 वर्षाची परंपरा ते जपतायत. आपल्या 40 वर्षात घडलेले सगळे प्लेयर्स देखील आम्हाला इथे थ्रूआउट मागच्या 4 दिवसापासून दिसतील, याबद्दल शंका नाही आहे. मात्र उद्याचा दिवस इम्पॉर्टंट आहे. या स्पर्धेचा तो अंतिम दिवस आणि अंतिम दिवसात हे जेवढे खेळाडू आहेत ना अजिंक्य स्पोर्टचे, माझी कळकळीची विनंती असेल स्वतःहून पुढे या आणि रवी दादासाठी 2 शब्द म्हणा. मी एवढीच नक्कीच कळकळीची विनंती करीन त्यांना. वळूया पुन्हा एकदा या मॅचकडे. 12 चेंडू 27चा खेळ राहिलाय. तुषार, या मॅच मध्ये किती फटक्यांची गरज आहे केव्ही फ्रेंड संघाला?
पण या षटकात तर सिंगल डबल धावा आल्या. अगदी जर पाहिलं गेलं तर त्याच्या जोरावर देखील संघ जिंकू शकतो, कारण की अपोजिट एंडने कॉमेंट्री बॉक्सच्या एंडने पुन्हा एकदा एक षटक बाकी आहे. बॉल सोडून दिला गेलाय, परंतु बॉल अगदी जर पाहिले गेलं तर लेग स्टिक आणि मिडल स्टिकच्या अगदी वरून सरळ निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. पंचांकडून Yes, येस पंचांचा पंचांचा निर्णय रिव्ह्यू आहे. पाहूया आपण एक्झॅक्टली काय घडलंय. कारण बॉडी तर हटवली होती, मात्र हा चेंडू लेगस्टिकच्या वरून गेलाय की त्याच्या बाजूने गेलाय, या सगळ्या गोष्टीची चाचपणी आपले तिसरे पंच अमोल वेतोस्कर सर करतील. त्यांना देखील ऍक्टिव्ह मोडमध्ये आपण पाहूया. जेवणानंतर त्यांचंही स्वागत आहे. जेटीसी लाईव्ह 23,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण झालाय. ही स्पर्धा पूर्ण होता होता अनेक सबस्क्रायबर अजून जोडले जातील हीच अपेक्षा आहे. सर सॉफ्ट डिस्मिसल काय काय तुमचं सॉफ्ट डिसिजन काय, सॉरी तुमचं सॉफ्ट डिसिजन काय? वाईट बॉल नाही आहे बोलतायत. येस, चेक करतोय आम्ही. काही गोष्टी नक्कीच अगदी कॅमेरा अँगलने चेक केल्या जातात. भरपूर गरजेच्या गोष्टी आहेत. डिफिकल्टीज असतात तेव्हा टेक्नॉलॉजीचा वापर झाला पाहिजे. इट्स अ व्हाईट बॉल सर. व्हाईट बॉल घोषित केलाय थर्ड अंपायरने. थँक्यू व्हेरी मच जेटीसी, तुमचं मनापासून कौतुक आहे. नेक्स्ट बॉल. स्विच हिटचा प्रयत्न चांगला होता, मात्र कुठेतरी असं फ्रॅक्शन ऑफ सेकंडने वाटलं तुषार की उशीर झालाय. हा फटका खेळताना उशीर झालाय. हा चेंडूचा टप्पा उडकून नाही शकले. अगदी जर पाहिले गेलं तर बॅटचा स्विंग प्रॉपर नाही दिसला. पडल्यानंतर जर पाहिलं तर चेंडू वरून निघून गेला, बॅटचा स्विंग खालून राहिला आणि त्याच करायचं बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल आला. अशा प्रकारचे डॉट बॉल जर येतील, प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती संकेत सर मैदानाच्या आतमध्ये जाणवलं जाईल. 35 वरती 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर मॅच रंगात आले, अगदी रंगात आली आहे. यावेळेला अगदी ऑफ ब्रेक डिलिव्हरी ती टप्पा पडल्यानंतर आत वळला, हा फटका हवेत खेळले. ओ हो हो, झेल सुटलाय. वी कॅन्ट बिलीव्ह, हा झेल सुटलाय. ही मॅच सुटली आहे का, हा प्रश्न विचारावा लागेल. कारण अशा पद्धतीने जर झेल होणार नसतील तर मॅचेस जिंकायच्या तरी कशा. नो डाऊट, कारण हवेच्या अगेन्स्ट मारलेला फटका होता. हवेत चेंडू अगदी लहरत होता आणि असं असताना हा झेल टिपणं कठीण होतं. मात्र तरी देखील हे झेल व्हायला पाहिजेत. कदाचित झेल टिपण्याची पद्धत पुन्हा एकदा मी थोडंसं नक्कीच टीका करेल या गोष्टीवर. ज्या वेळेला तुमच्या हाताची ओंजळ तुम्ही करू शकता चांगल्या पद्धतीने, त्यावेळेला तुम्ही ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये का झेल टिपता, अगदी चुकीचा प्रयत्न. यावेळेला पुन्हा एकदा ब्रेक डिलिव्हरी होती, बाहेर आले, तिथून स्ट्रोक कंप्लीट केला. इथे झेल आहे, चांगला झेल. इथे पद्धत बघा, ही झेल टिपण्याची योग्य पद्धत आहे. अगदी क्रिकेटिंग पद्धत ज्याला आपण म्हणतो तीच दिसलंय. एका वेळेला तुम्ही वाचलात, दुसऱ्या वेळेला तुम्ही वाचणार नाहीयेत. रियाज परतलाय. विकेट डाऊन. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालू घ्या. धावसंख्या झाली ती म्हणजे 37. मी तर म्हणेन संघर्ष फार मोठा मैदानाच्या आतमध्ये रियाजच्या माध्यमातून झाला, कारण की जास्तीत जास्त चेंडू त्यांनी खेळलेत आणि धावा देखील बनवल्यात. 12 बॉलमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. हा ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन दाखवला. ऑफस्टिकचा बराच काळ बाहेरचा बॉल होता, फिरवण्याचा प्रयत्न आणि तिथे फटका बराच काळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक पोस्टेड डाऊन दी बॉल आणि एक चांगला झेल टिपत असताना मैदानाच्या आतमध्ये हा लागलाय. तिसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता येणारे बॉल 9 बॉलमध्ये करायच्या 24 धावा. मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सर इथे मॅच जिंकावाच लागेल. दोन्ही संघ विचार करतायत मॅच जिंकायच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे आणि ही लखलखती चमचमती ट्रॉफी आपल्या संघाच्या नावावरती करायची आहे. केव्हाही नॉकआउट राऊंडची हीच तर मजा असते ना. सुप्रीमो पाहायला का मजा येते मित्रांनो, त्याच गोष्टीसाठी ना. कारण ती एकमेव अशी स्पर्धा आहे जी पहिल्या एकूणच मॅच पासून नॉकआउट असते आणि म्हणूनच त्या एकूणच स्पर्धेची निश्चितच आतुरता असते. यावेळेला हा चेंडू देखील अगदी बॅकफुटला खेळला आणि तिथून ड्राईव्ह करायला लागलाय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय, गुड कॉल. मात्र पुन्हा एकदा चूक बघा काय झालंय की थ्रो कुठल्या एंडला आलाय. बऱ्याचदा बेसिककडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. ज्यावेळेला गोष्टी आपल्या परीने घडत नसतात ना, त्यावेळेला क्रिकेटचा बेसिक आठवा. ही चूक होते मात्र इथे. अजून 2 धावा. आता 8 चेंडू 22चं गणित. सुटणार का हे गणित? या मॅचचे निर्णायक 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये महत्वाचे असतील. या 2 बॉलवरती धावा जर आल्या तर मॅच मध्ये पलटवार केला जाऊ शकतो. 8 बॉलमध्ये करायचे 22 धावा. 61 धाव्यांचा पाठलाग करत असताना 39 बनल्यात. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे. बॉल जाईल सरळ, क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलपर्यंत. बॉल जसं मैदानाच्या आतमध्ये पडल्यानंतर ना संकेत सर टर्न घेतला बॉलने आणि त्याचा फायदा आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला झालाय. या बॉलवरती मिळतील धावा, त्या म्हणजेच 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या 41-7 मध्ये करायच्या आहेत 20 धावा. श्रीकांत शेट्टी
या मुलाच्या नावावर देखील या मैदानावर अनेक विक्रम आहेत. गोलंदाजी करताना सुद्धा विक्रम आहेत, बॅटिंग करताना सुद्धा विक्रम आहेत. मात्र या फटक्यावर तो नाराज असेल, कारण तो जुना श्रीकांत शेट्टी नाही आठवला. अजून चांगल्या पद्धतीने तो अपरकट करू शकला असता. एनिवे मात्र काळ बदलतो, पर्सनॅलिटी बदलते, रिफ्लेक्सेस बदलतात. यावेळेला श्रीकांत शेट्टी, तो जुना श्रीकांत शेट्टी आठवलाय. अगदी अगदी आपण बघतोय घडलंय काय. चेंडू अगदी फाईनला, हा दमदार षटकार. अगदी श्रीकांत शेट्टी, प्रेमानं म्हणतात त्याला अण्णा, और अण्णा रहता है हरदम चौकन्ना. नाही, कमालीचा फटका होता. ही खासियत आहे. नेहमीच इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातो. संकेत सर, ज्याप्रमाणे तुम्ही या फलंदाजाची ओळख सांगितली आणि अगदी तशाच प्रकारचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला पडतोय. षटकाराला मॅचला कलाटणी आले. 61चा पाठलाग करत असताना धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 47 धावा. आता मॅचचं समीकरण, येणारे बॉल तुमच्याकडे असतील 6 आणि 6 बॉलमध्ये करायचे 14 धावा. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. जबरदस्त क्रीडा स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि तेवढीच चांगली महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्या जरूर पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक 2026, जुचंद्र गावाच्या मानाची, अभिमानाची, सन्मानाची ही भव्य दिव्य लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा. रविदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आठवणीस उजाळा देत असताना हे संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, नियोजन. आजचा 3रा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आणि काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 3ऱ्या दिवसातील 4थी मॅच. येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये करायच्या 14 धावा. मॅच अजून संपलेली नाहीये मित्रांनो. दोन्ही संघाचं पारडं जड आहे, कुणी इथून जिंकू शकेल. मात्र अनुरागकडे लक्ष आहे, ज्याचं आधीचं षटक जर बघितलं तर ते अप्रतिम राहिलं होतं. त्या अनुरागची वापसी इथे JR दहिसर साठी होणार का? तर दुसऱ्या बाजूला, एका बाजूला हे दोन्ही अण्णा आहेत, महेश अण्णा आणि श्रीकांत अण्णा. अण्णा कंपनी आपल्या टीमला त्या विजयाचं द्वार दाखवणार का? 6 मध्ये 14. अनुराग टू महेश अण्णा. खाली राहिलाय बॉल, खाली राहिलाय. मात्र इम्पॅक्ट कुठे आहे हे पंच दर्शवताना दिसत आहेत. थँक्यू व्हेरी मच. पंचाच्या भूमिकेत आपण पाहायला मिळत आहेत ते म्हणजे निश्चितच मॉन्टी घोडेकर, मॅन फ्रॉम मालवणी मलाड वाया नायगाव. अप्रतिम पंच आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव आहे. स्वतः चांगले उत्तम लेदर बॉल क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे या मालिकेत पंच म्हणून निश्चितच अतिशय चांगली निवड झाले. अमोल वेतुसकर असो, परशुराम सर असो, त्याच्यानंतर इकडचे लोकप्रिय पंच ललित बंड्या सर असो, त्यांचंही मनापासून कौतुक आहे. फुलटॉस बॉल आहे, समोर खेळलेत, अगदी समोर खेळलेत. हा मोठा फटका आहे. श्रीकांतांना वन्स अगेन इन फायर. जबरदस्त टायमिंग याही बॉलवरती साधलं गेलं. फुलटॉस बॉल होता आणि त्यावेळेला आक्रमण करत असताना काय फटका खेळला. वा, चांगलं टायमिंग या बॉलवरती जुळवलं गेलं आणि हवेच्या वेगांवरती स्वार होत असताना बॉल काय फोर्सिंग शॉट होता. आक्रमण केलं या बॉलवरती आणि आक्रमकतेचा सितारा म्हणून नेहमीच श्रीकांत या नावाची चर्चा संपूर्ण मीरा भाईंदर मिरावड परिसरामध्ये केली जाते. ॲज अ आयकॉन म्हणून देखील कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. आणि या मॅचमध्ये काय बॅटिंग केलंय. 4 बॉलमध्ये 16 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतं. महेश 6 बॉलमध्ये 11-54 टीमची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ग्रेट बॅटिंग अँड ग्रेट शॉट. श्रीकांतांना मोठा खेळाडू आहे. अगदी धावसंख्येची गरज आपण बघतोय. धावसंख्या झाली 54 म्हणजे 7 धावांची गरज आहे सर. 7 रिक्वायर्ड रन्स टू विन. 4 चेंडू 7 धावा. एवढा अजून एक चापट दिले, अगदी चापट दिले. काय जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला हा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अफलातून चौकार. श्रीकांत शेट्टी, ज्याची चर्चा मीरा रोड ते अगदी बँगलोर पर्यंत, शेट्टी प्रीमियर लीग असो, कानडी प्रीमियर लीग असो किंवा अगदी एअर कंडिशनर प्रीमियर लीग असो, त्याच्या नावाची चर्चा होते. तो आमचा हा श्रीकांत शेट्टी अगदी कूल एअर कंडिशन प्रमाणे. बघा, ही त्याची जाहिरात नाहीये, मात्र तो चांगला एअर कंडिशन रिपेअर करून देतो. नाही, चांगले फटकेबाजी तो मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळतं. याही मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग. 5 बॉलमध्ये अगदी सर जर पाहिले तर 20 धावा. प्रामुख्याने जर पाहिले गेले तर महत्वाच्या राहतील मॅचमध्ये 58 मारल्या गेल्यात. येणारे बॉल असतील तर 3 बॉलमध्ये करायच्या 2 धावा. एक महत्वाची गोष्ट पाहायला मिळाली, अनुरागने यापूर्वी 3रं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये कमीत कमी धावा त्याने खर्च केल्या होत्या. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्चिक राहिल्यात. 3 धावांची गरज. श्रीकांत शेट्टी. ओ, दॅट्स अ व्हेरी गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. अगदी 1 इन ओव्हर हा अवेलेबल असतो आणि तिथे तो आत्ता टाकलाय. मात्र श्रीकांत शेट्टी आला, त्यानं मॅचची सिच्युएशन पाहिली आणि त्याने जिंकलं. असंच काहीतरी घडलंय.
कारण आपण बघतोय 5 चेंडूमध्ये 20 धावा. आत्ताची तो डॉट खेळतोय. हा चेंडू थोडासा त्याच्या आवाक्याच्या बाहेर राहिला. चांगलं बाउन्स केलंय. वेल बोल्ड आणि चांगलं कमबॅक. मात्र अजूनही मॅच 2 चेंडू 3 धावा. आपल्या स्पर्धेचा नियम काय सांगतो? कंपल्सरी चेस. नाही, या परिसरामध्ये आल्यानंतर हेच काही सातत्य नियम पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 2 आणि करायचे आहेत 3 धावा. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह बघा, ड्राईव्ह बघा, ड्राईव्ह बघा. श्रीकांत शेट्टी आपल्या एकूणच संघाला पहिल्या तिरी नेणारा खेळाडू ठरतोय. व्हॉट अ विन फॉर केबी फ्रेंड्स 11 मीरा रोड. JR संघ इथे पराभूत होतोय. एक चांगली धावसंख्या चांगल्या पद्धतीने चेस झाली. हीच महिमा राहिली आहे या एकूणच श्रद्धांजली चषक 2026 ची. वेल प्लेड केबी फ्रेंड्स मीरा रोड. वॉट इनिंग, का बॅटिंग गेली. मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं की आता इथे षटक क्रमांक 5 मध्ये कमबॅक होईल, परंतु त्यानंतर श्रीकांतने केलेली फलंदाजी वाखाणण्याजोगे. चहू बाजूने फटकेबाजी त्या बॅटमधून. चौकार षटकारांची आतिषबाजी राहिली आणि या मॅच वरती शिक्कामोर्तब केलाय. पहिला मॅच जिंकलाय फ्रेंड्स 11 मिरावट संघ. अभिनंदन. हार्डलक टफलक टीम JR दहिसर संघ या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला, सहभाग घेतला. आयोजक समितीच्या माध्यमातून आपले देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. चला दुसरा मॅच लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू करायचा आहे. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, चांगलं आयोजन. संपूर्ण आपण मॅच समरी बघतायत. वीरच्या बॅटमधून पहिल्या डावात 13 बॉलमध्ये 24, ओमकार 6 बॉल 16. त्यानंतर सिद्धेशला बघितलं 9 बॉल 12 धावा. जबरदस्त कामगिरी राहिली बॅटिंग करत असताना JR स्पोर्ट दहिसर संघाची, परंतु गोलंदाजीमध्ये थोडासा